आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक शहराचे तब्बल 300 ते 350 वर्षापासून जपली गेलेली एक अद्भुत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा वीर यात्रा। नाशिकची ही वीर परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली असून आपल्या पूर्वजांनी रणांगणात लढताना दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो। ज्यांचे पूर्वज रणांगणात धारातीर्थी पडले त्यांच्या स्मृतिचिन्हाला टाक स्वरूपात देवघरात स्थान दिले जाते आणि त्यांच्या स्मरणार्थ ही वीर यात्रा भरवली जाते। ही परंपरा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी विशेषतः पार पाडली जाते। या दिवशी प्रत्येक कुटुंबात कुळ धर्म केला जातो। उपवास करणाऱ्या व्यक्तींना जेवण घातले जाते। संध्याकाळी घरातील पुरुष मंडळी विविध पारंपरिक वेशभूषेत सजतात। खोबऱ्याच्या वाटीत वीरांचे टाक ठेवून ती वाटी कोऱ्या कापड्याने बांधली जाते। यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर देव नाचवत मिरवणूक काढली जाते। ही मिरवणूक नाशिक मधील पवित्र गोदावरी नदी काठावर पोहोचते। नदी काठी वीरांना विधीपूर्वक स्नान घातले जाते आणि त्यानंतर सर्वजण पुन्हा घरी परततात। घरी आल्यावर एक विशेष परंपरा पार पाडली जाते। देवांची तळी भरताना रणांगणात वार झाल्यानंतर जशा प्रकारे योद्धे आरोळी देत असतात तशाच स्वरात आरोळ्या दिल्या जातात। हा क्षण अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद मानला जातो। नाशिक मध्ये भाविकांच्या नवसाला पावणारे आणि विशेष मानाचे दोन वीर आहेत। जुने नाशिक येथील श्री दाजिबा वीर आणि घनकर गल्ली येथील मोरे बंधूंच्या चांदीच्या मुखवट्यासह पूजले जाणारे श्री यसोजी महाराज वीर। या वीरांच्या दर्शनासाठी भाविक दूर दूरवरून येतात। दाजिबा वीरांच्या मिरवणुकीत सहभागी होणारे भाविक हळद लावून बाशिंग बांधून पारंपरिक वेशात सजतात आणि जुन्या नाशिक मधून ढोल ताशांच्या गजरात नाचत गोदावरी घाटाकडे प्रस्थान करतात। या परंपरेविषयी अशीही मान्यता आहे की काही वीरांचे लग्न अपूर्ण राहिले होते, त्यामुळे त्यांची ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दरवर्षी हा सोहळा विधिवत साजरा केला जातो। धुळवडीच्या दिवशी देशभरात रंगांची उधळण केली जाते, मात्र नाशिकमध्ये दाजिबा वीर मिरवणुकीत पारंपरिक पावरांच्या आणि ढोल ताशांच्या गजरात वीर नाचवण्याची ही अनोखी परंपरा पाहायला मिळते। या उत्सवामध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो। मुले विविध पारंपरिक वेश परिधान करून वीर म्हणून मिरवणुकीत सहभागी होतात। त्यांच्या सहभागामुळे परिसरात उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव अधिक दृढ होते। विशेष म्हणजे या परंपरेत सहभागी होणारी व्यक्ती 3 महिने कडक उपवास पाळते। पारंपरिक वेशभूषा परिधान करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही परंपरा पुढे नेली जाते। त्यामुळे ही फक्त उत्सवाची मिरवणूक नसून श्रद्धा, शिस्त आणि बलिदानाच्या स्मृतीचे प्रतीक आहे। या वर्षी गंगा घाटावर वीर सन्मान सोहळाही पार पडला। या प्रसंगी नामदार गिरीश महाजन तसेच महापौर हिमगौरी आडके आणि इतर मान्यवरही उपस्थित होते। त्यांनी या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले। नाशिकची ही वीर परंपरा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून इतिहास, संस्कृती, शौर्य आणि परंपरेचा अभिमान जपणारा एक जिवंत वारसा आहे।